जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव की नाही। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आज आपल्या सर्वांसोबत हनुमान चालीसा विषयी बोलणार आहे। कारण मी लगातार कोणालाही जरी विचारलं, या मी कोणाकडे वास्तू करायला गेली, या मी क्लायंटला विचारलं अपॉइंटमेंटमध्ये, तुम्ही हनुमान चालीसा म्हणता? कारण हनुमान चालीसा म्हणजे हनुमानजी आपल्याला संकट दूर करणार आहे, आपल्या कुंडलीतला मंगळ स्ट्रॉंग करणार आहे। मग ते म्हणतात, ताई आमची तर पाठ आहे, आम्ही वर्षानुवर्ष झाले हनुमान चालीसेचा पाठ करत आहे, मग तरी तुम्हाला रिझल्ट का नाही आहे? तर यासाठी आज मी सांगणार आहे 2024 मध्ये जे 2023 मध्ये तुम्हाला मिळालं नाही, या तुम्हाला असं वाटते तुमच्या ग्रहदशा शांत नाही, कोणाला 7.5 चालू आहे, कोणाला असं वाटतं कामच होत नाही, अटकत आहे, तर आपल्या कुंडलीतला मंगळ बघितला जातो। म्हणून मी ज्योतिषानुसार आपल्या सगळ्यांना आज उपाय सांगणार आहे। हनुमान चालीसेचा पाठ कधी करावा सगळ्यात याआधी बोलते। जसं 1 तारीख आहे 1 जानेवारी 2024, सकाळी लवकर उठून आपल्याला देवघरामध्ये बसून पहिले तर रामजींचं स्मरण करायचं आहे। श्रीराम जय राम, कारण रामजींना सीतामातेला एक करणारे हनुमानजी होते। मग आपल्याला वैवाहिक समस्या आहे, जॉब मिळत नाही, घरामध्ये कटकट आहे, निगेटिव्हिटी आहे, स्वतःमध्ये भयभीती आहे, स्वप्न पडतात, भीती वाटते, लगातार अंधाराची भीती आहे, कसलाही प्रॉब्लेम असो कोणीही हनुमान चालीसेचा पाठ करू शकतं। पाठ करताना एक पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा, रामजींचं स्मरण करायचं, त्यानंतर हनुमान चालीसेचा पाठ करायचा। पाठ करताना आपल्याला काय नियम आहेत याविषयी मी सांगणार आहे। तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, तुम्ही म्हणता ना वर्ष झाले पाठ करत आहे तरी आम्हाला रिझल्ट का मिळत नाही? मग हनुमान चालीसेमधली आखरीची लाईन आहे, तुलसीदास सदाहरी चेरा। ही लाईन म्हणजे तुलसीदास जिथे नाव आहे तिथे आपण आपलं स्वतःचं नाव घ्यायचं। हनुमान चालीसा खतम झाली की, जसं माझं नाव किरण आहे तर मी किरण घेणार, त्यानंतर हनुमान चालीसा झाली की ते पाणी पिऊन घ्यायचं। याने तुमची प्रार्थना हनुमानजींपर्यंत पोहोचेल, कारण ही हनुमान चालीसा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी म्हणताय, तुलसीदासजींनी त्यांच्या स्वतःसाठी म्हटली होती। मग आपल्याला आपली प्रार्थना हनुमानजींपर्यंत पोहोचवायची आहे ना। हातात पर्वत घेतात, संकट घेऊन उडून जातात, भयभीती दूर करतात, म्हणून तुलसीदासच्या जागेवर तुम्ही तुमचं नाव घ्या। या प्रकारे 2024 मध्ये हनुमान चालीसा सुरू करा। सकाळी होत असेल तर पहाटे लवकर म्हणणं सुरू करा, तुम्हाला दिवसभर शक्ती मिळते। हनुमानजी शक्तीचे देवता येते, अष्टसिद्धी नवनिधिके दाता, 8 स्किल त्यांच्यामध्ये होत्या। मग आपल्यामध्ये आपल्या ग्रहदशा शांत होण्यासाठी, शनी भगवान ज्यांना शनी आहे राशीनुसार त्यांचा शनी हलका जाण्यासाठी 2024 ची बेरीज केली तर 8 येते, 8 म्हणजे शनी भगवान। मग आपल्याला रिझल्ट पाहिजे ना 2024 मध्ये चांगला, तर हनुमान चालीसा या प्रकारे या पद्धतीने म्हणणं सुरू करा। 100% सांगते, तुम्ही स्वतः मला काही दिवसामध्ये मेसेज करणार की ताई आम्हाला रिझल्ट येत आहे। म्हणून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आताच करा।